घरच्या घरी ना मी ही मस्त अशी कुल्फी तयार केली आहे। याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। त्याआधी घरातले कामं आवरून घेतले, सोबत स्वयंपाकही करून घेतला। आज स्वयंपाकामध्ये मस्त अशी कढी होती, दह्याची कढी होती। मग दह्यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ टाकलं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं। सोबत आहे ना हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटणही तयार करून घेतलं आणि फोडणीसाठी ना तेलामध्ये जिरे मोहरी टाकले आणि कढी म्हणल्यानंतर कढीपत्ता हा येतोच, त्यासाठी कढीपत्ताही टाकून घेतला। सोबत ना लसूण हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतलं। ते वाटल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घातली, 1 ग्लास पाणी घातलं आणि त्यानंतर आहे ना आपण दह्यामध्ये बेसन पीठ काढून ठेवलं होतं ना, तेही त्याच्यामध्ये घातलं। मस्त अशी कढी तयार झाली। वरतून मीठ घातलं, कोथिंबीर घातली, मस्त अशी कढी तयार करून घेतली। आणि कढी म्हटल्यानंतर ना भजे जर असतील ना तर जेवण खरंच खूप छान होतं। त्याच्यासाठी ना पटकन थोडेसे भजे करून घेतले। याच्यामध्ये ना फक्त थोडंसं मीठ, मिरची आणि कोथिंबीर वगैरे घालून मस्त असे सोडा घालून भजे तयार करून घेतले आणि ना हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं। कढी भजे आणि चपातीसोबत आहे ना खरंच खूप मस्त लागतं। नंतर जेवण वगैरे केलं आणि दुपारून आहे ना मला दळण करायचं होतं, दळण वगैरे केलं आणि ना मी कुल्फीची रेसिपी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।